नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 24 डिसेंबर आणि 24 डिसेंबरचे आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, मराठी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम आहे चालू घडामोडी. ठीक आहे. आपण कालचा प्रश्न होता IREE म्हणजे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन, ठीक आहे, कोठे आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. आजचा पहिला प्रश्न, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी प्रथम जिंकणारे राज्य कोणते? मित्र हो, प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रथम जिंकणारे राज्य पाहायला गेलं झारखंड हे राज्य आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही भारतातील प्रमुख देशांतर्गत T20 क्रिकेट स्पर्धा आहे. सन 2025 मध्ये झारखंड संघाने हरियाणाला 69 धावांनी हरवून इतिहासात प्रथमच ही ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेची सुरुवात 2007 मध्ये झाली होती आणि 2010 मध्ये महान क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आले आहे. ओके. दुसरा प्रश्न, 2025 चा फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप विजेता संघ कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आपल्याला उत्तर माहित असणं खूप आवश्यक आहे. तर उत्तर पाहायला गेलं पॅरिस सेंट जर्मेन हे विजेता संघ ठरलेला आहे फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप विजेता. नेक्स्ट तिसरा प्रश्न, ब्लूमबर्गच्या 2025च्या श्रीमंत कुटुंबाच्या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय कुटुंब कोणते आहे? तर उत्तर आहे अंबानी कुटुंब आहे. लक्षात असू दे, कोण आहे? अंबानी कुटुंब आहे. चौथा प्रश्न, IPL लिलावात 14.20 कोटींनी विकले गेलेले सर्वात महाग है ना UNCAPPED भारतीय खेळाडू कोण आहे? लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे धोनी. धोनी म्हणजे कोण कोण? प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे दोघंही आहेत. ठीक आहे. 14.20 कोटी मिनी लिलावात प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे विकले गेले दोघेही आतापर्यंत सर्वात महाग भारतीय खेळाडू आहे. लक्षात ठेवा, म्हणजे त्याला अनकॅप्ड असे सुद्धा म्हटलं जातं. पाचवा प्रश्न मित्र हो, IIT दिल्लीने जीवनमान सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत MOU करार केलेला आहे? तर कोणी कोणासोबत करार केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर IIT दिल्लीने तर भारतीय नौसेनासोबत तो करार केलेला आहे. जीवनमान सुधारण्यासाठी भारतीय नौसेनासोबत केलेला करार आहे. कोणी केलाय? IIT दिल्लीने केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन सहावा, 7 निश्चय 3 है ना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? प्रश्न काय? 7 निश्चय 3 योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर तो राज्य पाहायला गेलं तर बिहार राज्याने सुरू केलेलं आहे. काय आहे पाहूया. बिहार राज्याने प्रति व्यक्ती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 7 निश्चय 3 योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली जात आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, 7 निश्चय 3 योजना बिहार राज्याने सुरू केलेली आहे. सातवा प्रश्न, टांगोचे सर्वात तरुण टोंगाचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत? सध्या पंतप्रधान झाले. लक्षात ठेवा, प्रश्न खूप सुंदर विचारलाय आणि हा सुद्धा आपल्याला उत्तर माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर जर पाहायला गेलं तर लॉर्ड है ना फताफेही फानुआ हे टांगोचे देशाचे तरुण पंतप्रधान झालेले आहेत. नियुक्ती 18 डिसेंबर रोजी 20वे पंतप्रधान आहे. वय फक्त त्यांचं 40 वर्ष आहे. किती? 40 वर्ष. वैशिष्ट्य, टांगोचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान. माजी पंतप्रधान डॉक्टर है ना असेके वेलू इके हे होते माजी पंतप्रधान. लक्षात ठेवा, आता नवीन लॉर्ड फतेफाही फाउनुआ हे झाले आहेत. देशात आपण पाहूया राजधानी नुकुअलोफा, औद्योगिक भाषा टोंगेन, धर्म ख्रिश्चन सर्वात जास्त 96.9%, चलन टेंगा, स्थान पॅसिफिक महासागर ओशिनिया येथे हा देश आहे टोंगा. लक्षात ठेवा, आणि सर्वात तरुण पंतप्रधान त्यांचे झालेत वयाच्या 40व्या वर्षी.
8वा प्रश्न. नासाचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नासा एक संस्था आहे, ती अमेरिकेची. लक्षात ठेवा, जी संस्था आहे जशी आपली इस्रो आहे. तर उत्तर जर पाहायला गेलं तर उत्तर आहे जेरेड, है ना, आय झॅक मन हे झालेले आहेत नासाचे नवे प्रमुख. ठीक आहे. पुढं 9वा प्रश्न. पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जर पाहायला गेली तर आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित असणारी पोंडुरू खादी आहे. पोंडुरू खादी ही पारंपरिक हातमागाची सुती कापड निर्मिती आहे. ही आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात पोंडुरू गावात तयार होते, जिला सध्याच जीआय टॅग मिळालेला आहे. म्हणजे हा प्रश्न घ्यायचा उद्देश काय? जीआय टॅग मिळालेला आहे. 10वा प्रश्न. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? जर उत्तर जर आपण पाहायला गेलं तर 24 डिसेंबर रोजी तो साजरा केला जातो. 11वा प्रश्न मित्र हो, खूप पॉइंट महत्वाचा आहे. आपल्याला प्रश्न काय विचारले आपण डिटेल पाहूया. फिफा फुटबॉल है ना, फिफा फुटबॉल विश्वचषक 26 कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? ठीक आहे. आपण जर पाहायला गेला तर विचारलाय प्रश्न, आपल्याला उत्तर आहे की अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात फिफा फुटबॉल विश्वचषक 26 होणार आहे. 12वा प्रश्न. डेझर्ट सायक्लोन 2 संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? सगळ्यांना माहिती UAE मध्ये. कुठे करण्यात आले तो खूप पॉइंट महत्वाचा आहे. तर UAE मध्ये अबुधाबी येथे तो सुरू करण्यात येणार आहे. कुठे? अबुधाबी, लक्षात असू दे. पुढे 13वा प्रश्न. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD पदावर पुनर्नियुक्त कोणाची झालेली आहे? पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर पुनर्नियुक्ती कोणाची झालेली आहे? SBIच्या व्यवस्थापकीय संचालक यांची. तर उत्तर आहे अश्विनी कुमार तिवारी यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. SBIच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD पदावर पुनर्नियुक्ती कोणा झाली आहे? अश्विनी कुमार तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 14वा. आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर कोणत्या शहरात स्थापन होणार आहे? बघा, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC आपण म्हणतो. मग आशियातील सर्वात मोठं होणार आहे ऑब्विसली आपल्या महाराष्ट्राची राजधानी आपल्या मुंबईमध्ये तो सुरू होणार आहे. कुठे? मुंबईमध्ये तो सुरू होणार आहे. 15वा प्रश्न. भारतातील पहिला है ना इन्क्युबेटर लिंक्ड डीप टीच VC फंड वाय पॉइंट है ना वेंच्युअर कॅपिटल फंड है ना, तो कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? पहिला आहे लक्षात ठेवा, इन्क्युबेटर लक्षात ठेवा, हा सुरू केलेला आहे. आपण जर पाहायला गेलं IIT बॉम्बेने तो सुरू केलेला आहे. म्हणजे आज मुंबईचे 2 प्रश्न झालेत. वाय पॉइंट व्हेंचर कॅपिटल फंड लक्षात ठेवा. पुढे 16वा प्रश्न. GFRA 25 ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट नुसार एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 9वा क्रमांक लागतो. मित्रांनो, आपण 2 प्रकारचे प्रश्न घेतले होते. कालचा प्रश्न असा होता की वनक्षेत्र वाढीबाबत जर पाहायला गेलं भारत जगात 3रा क्रमांक आणि वनक्षेत्राबाबतीत पाहायला गेलं तर भारताचा क्रमांक 9वा आहे. मित्रांनो, दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे प्रॉपरली वाचून काढले तर आपल्याला समजून जाईल की प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतो. मित्रांनो, आपण जर सगळेजण रोज चॅनल पाहत असणार तर नक्की संपूर्ण भाग हा आपण लिहून घेत जा, जेणेकरून आपण एकदा लिहून घेतलं, हाताखालून गेलं तर आपल्याला याचा खूप परिपूर्ण फायदा होऊ शकतो आणि कोणताही प्रश्न कशाही प्रकारे आला तर आपण उत्तर देऊ शकता. मित्र होय, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. बघा, वनक्षेत्राच्या बाबतीत भारत 9वा आणि वनक्षेत्राच्या वाढी बाबतीत भारत 3रा. दोन्ही पॉइंट एकदम प्रॉपरली डोक्यात ठेवून टाका. पुढे 17वा. डॉक्टर आंबेडकर चेअरची स्थापना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनने केली आहे? ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने
तो सुरू केलेला आहे. ठीक आहे. डॉक्टर आंबेडकर चेअरची स्थापना कोणत्या मंत्रालया अंतर्गत डॉक्टर आंबेडकर फाउंडेशननी केली आहे? सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत. 18वा प्रश्न. चॅट जीपीटी एटलान्स ब्राउझर प्रामुख्याने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी विकसित करण्यात आली आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. चॅट जीपीटी एटलान्स आपण जर पाहायला गेलं तर MS-OS मॅक OS साठी सुरू करण्यात आलेलं आहे. मॅक OS साठी सिस्टीमसाठी चॅट जीपीटी एटलान्स ब्राउझर. नेक्स्ट 19वा प्रश्न. नेफिथ्रोमायसिन आणि होमोफिलियासाठी जीन थेरपीतील प्रगतीची घोषणा कोणी केली आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. कोणी केले? डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलेले आहे. 20वा प्रश्न मित्र हो. केंटन आर मिलर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर उत्तर पाहायला गेलं सोनाली घोष आहेत. लक्षात असू दे. कोण? सोनाली घोष. पुढे 5चा प्रश्न. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कोणत्या शहराची शिफारस झाली आहे? ऑप्शन आहे नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळूर. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.